जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय जय राम हरि जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटे
मकर कुंडले तळपती श्रवणी कंडिका सुमन विरचित तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे मकर कुंडले तळपती श्रवणी कंडिका सुमन विरचित तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडले नंतर गाणं तुळशी हार गळा काचे पीतांबर आवडले नंतर गाणं
हरे हरी जय जय 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 हरी जय हरी जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा हो विठ्ठल बर सुख झाले हो साधने सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा मनोने विठ्ठली आवडे मनोने विठ्ठली आवडे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव भरवा तो हा टाळवा टाळ तो माधव भरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा
विठ्ठल बरवा माधव बरवा तारे तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय जय राम मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे हे मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती के मनोया माप भक्ती के मनोया माप भक्ती के भक्तीच्या मापे भक्तीच्या मापे मोजितो अनंत भक्तीच्या मापे मोजितो अनंत भक्तीच्या मापे मोजितो अनंत इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वता नमोदवे योगयाग तपे देहातिया योगयाग तपे देहातिया योगयाग तपे देहातिया योगयाग तपे देहातिया ज्ञानातिया लागे न सापड ज्ञानाच्या लागे सापडशी ज्ञानाच्या लागे सापडशी भक्तीच्या मापे तो आनंद भक्तीच्या मापे मोजितो भक्तीच्या मापे मोजितो आनंद भक्तीच्या मापे मोजितो इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वता नमोदवे तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावी सेवा आम्ही भोळ्या भावे सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावी सेवा सेवा करीतो घ्यावीची केशवा करीतो ऐसी घ्यावीची केशवा करीतो ऐसी भक्तीची आमापे मोजितो भक्तीची आमापे मोजितो भक्तीची आमापे मोजितो भक्तीची आमापे मोजितो इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वा नमोदवे इतरा तत्वता नमोदवे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पहिल्या चालीसाठी महाराष्ट्रातील मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप मनवाच्या तीत मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनवाच्या तेता तुझे स्वरूप मनवाच्या तेता तुझे स्वरूप मनवाच्या तीत तुझे स्वरूप मनोनिया माप भक्ती के
मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची मापे मोजे तो आनंदा, इतराने तत्वदान मोजवे. योग याग तपे देहाची योगे, ज्ञानाची लागे न सापडशी. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वदान न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावे जी केशवा करीतो ऐसी. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वदान न मोजवे. विठ्ठल विठ्ठल
उडी गुरुजी उडी 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 मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची या मापे मुझे तो आनंद इतराने तत्वता न मोजवे यवंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुदा संजीवयत किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्व गादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तोभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्याच्या कृपाने गजराने त्याच्या कृपाने कथीचा विस्तार त्याच्या कृपाने कथीचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केल्या स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारून आता गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसार परमामद्यं जगद्व्यापिनीं विनापुस्तकधारिणीम् अभेदं जड्यन्धकाराभां हस्ते स्फटिकमालिकं दत्तिं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शरण शरण हनुमन्ता शरण तुम्हा आलो राम काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा मज बाबा सुगता मज ओ भजदा भव्या सुभटा भजदा भव्या सुभटा भजदा भव्या सुभटा भजदा भव्या सुभटा निवृत्तीनाथाची चरण निवृत्तीनाथाचे चरणे शरण एका जनार्दने शरण एका शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने एका जनार्दने मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावे या वार करी संताचा वार करी संत या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी चौक भरीला सोनी चौक भरीला सोनी चौक भरीला सोनी चौक भरीला बाजारी कुलस्वामिनी बाजारी कुलस्वामिनी बाजारी कुलस्वामिनी बाजारी कुलस्वामिनी मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची या मापे मोजे तो अनंता इतराने तत्वता न मोजवे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम भक्त
अखंड संजीवन समाधीमध्ये विश्व कल्याणासाठी निवास करणारे ज्ञानेंचे राजे उग्यांचे शिरोमणी तथा साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय यांनी आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यात वारकरी संप्रदायाचे एक अधुवर्य मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा एक द्रष्टा पुरुष मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते ना त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन वैराग्याची झालर लावून भक्तीच्या अंतःकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोचवलं काकाजी भांडाऱ्या भामचंद्र घोरड्या डोंगरावरती जाऊन नोये नोये परमार्थाची साधना करून देहा सगट वैकुंठापर्यंत जे गेले ते देहुग्रामवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री तुकोबराय यांच्या मुखारविंदातून निघालेली ही अलौकिक वाणी आजच्या कीर्तना करता विठाला 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 आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने उपस्थित आहात हे सर्वांना श्रुत आहे ज्ञात आहे माहिती आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य या नात्याने सांगायचं झालंच तर आपलं श्री क्षेत्र रावळगाव तालुका तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आपल्या या रावळगावमध्ये वार्षिकरित्या आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने अनेक थोर साधू संतांच्या आशीर्वादाने याही वर्षी अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये सगळ्यांच्या सर्व परिवाराच्या एकोप्याने याही वर्षी पार पडत आहेत त्यांचे आशीर्वाद लागले ते वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबुवा चौधरी तथा आमचे मोठे बाबा म्हणून ज्यांचा परिचय त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपराय पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव असलेलं आपल्या रावळगावचं नाव परमार्थाच्या उच्च टोकावर ज्यांनी पोहोचवलं असे वैकुंठवासी श्री भाऊरावजी महाराज रावळगावकर यांच्याही आशीर्वादाने त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी व समस्त भजनी मंडळ रावळगाव यांच्या सगळ्यांच्या एकोप्याने बालगोपाल असतील यांच्याही एकोप्याने या ठिकाणी हा उत्कृष्ट असा दृष्ट लागेल असा सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि तो चालू असताना आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका छोट्या माणसाकडे आली खाली बसलेले लोक म्हणतील अरे एवढा मोठा सप्ताह आणि हे काय धरून आणलंय व एवढं पोरग माझ्या उंचीवर जाऊ नका तुम्ही ट्रक पाहिली का अहो ट्रक पाहिली का मग बोला ना हा ऐका ट्रक कुठं जर गेली अडकली नाना तर तिच्याबरोबर काय राहतो एकदा काढला गाडीच्या खाली लावला किती भरलेली टनाची गाडी असू द्या ते जाक उचलतं का नाही म्हणजे तुम्ही मला जाक नका समजू बरं एक उदाहरण म्हणून सांगितलं हे पटत नसल काका तर दुसरं घ्या विंचू पाहिला का बोलत चला बरं मी घरी निघून जाईल विंचू मोठा असू द्या नाही तर ठणका ऐका 50,000 वाला बाबा जो ठणका देईल तो लासलगावचा निलेश महाराज देईल महाराज आणि हे पटत नसेल तर अजून एखादं सांग तू सचिन महाराज आपल्या घरी जर बायकोचा भाऊ आला ना तर बायको आपल्याला दम देते धरा पिशवे जा आंबे घेऊन या बाबा कथा चालू होती आवाज जरा जाम झालाय पण काही काळजी करू नका रेटी तो बरोबर बायको दम देते धरा पिशवे जा आंबे घेऊन या हे गाई पेशी घेतं ना आंबे आणायला जातं तिथं गेलं का स्वतःच्या हाताने आंबे निवडून घेतं आंबे निवडून घेतले का आंबेवाल्याला देतं ते मोजतं ते पुन्हा देतं त्याचे 200 रुपये आपण देतो ते दिले का आपण घरी निघतो पण शांभाऊ पाय परत आपल्या डोक्यात रिंग पेटत आपण पुन्हा पाठीमागं येतो आणि त्याला दम देतो एक जरी आंबा खराब निघाला तर खराच चपातीला तुझ्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार नाही कोणाला दम देतो आंबेवाल्याला अहो आपण
एवढी हुशार मंडळी आहेत महाराज. साध्या 200 रुपयाचे आंबे घ्यायला गेलो तर ते सुद्धा निवडून घेतोय महाराज. इथं तर एवढा मोठा सप्ताह करायचा आहे. मग तुम्ही रावळगाववाले इथं काही साधे आंबे नाही बोलवले, सगळे भारीतले आंबे बोलवले महाराज. गुरुजी इथं साधे आंबे नाही ना महाराज. पहिल्या दिवशी देवगड हापूस आहे, दुसऱ्या दिवशी तर बोलायचंच काम नाही, पक्का हापूस होता. उद्या तर त्याच्यापेक्षा पक्का हापूस आहे. असं करत करत 7 दिवस सगळे भारीतलेच आंबे बोलवले. पण आज 3रा दिवस तुमच्या पुढे उभा केलाय ना महाराज. हा सुद्धा एक आंबाच आहेत महाराज. फक्त काका गंमत अशी, याला गोटी आंबा म्हणतात. कोणता आंबा आहे? गोटी आंबा आहे. गुरुजी याच्यातून लई रस पडल, लई ज्ञान पडल असं काही नाही. पण एक ध्यानात ठेवा मिलिंद बा, या गोटी आंब्याला जुने लोक गावठी आंबा म्हणतात. तुम्ही बाकीचे आंबे किती खा, किती पण खा, पण एकदा गावठी आंब्याचा थेंब जिभेवर पडला ना महाराज, तो पुन्हा पुन्हा चाखा वाटतो. का? कारण हा आंबा सुद्धा ज्ञानोबा तुकोबरायच्या तालमीत तयार झालाय. आज माझं मोठं परम भाग्य आहेत बा. महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज मंडळी माझ्या कीर्तन साथीकरता उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आलाय. आपल्या गावचं भूषण नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं भूषण असणारे महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकारांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहेत महाराज, आम्ही ज्यांना श्रद्धास्थान मानतोय, असे असलेले हरिभक्तीपरायण, आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण वासुदेव काकाजी म्हणतोय आम्ही त्यांना, रावळगावकर. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकडे, ज्यांनी या ठिकाणी ही सेवा सुपूर्द केली. आमचे भाचेबुवा, एकदा त्यांच्याकरता पण जोरदार टाळी वाजवा. आमचे मेघश्याम दादा, टाळ्यात जोरात वाजवा. काय माणसं आहेत बा, वाजवा मोकळं एकदम, अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम फ्रेश बसा कीर्तनात. त्यांचं नाव नीनी चालू होतं, निवृत्ती महाराज, आणि मी नीनी चालू होतो. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, अगदी फ्रेशमध्ये बसा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये हृदयापर्यंत आवाज भिडणारा जर नाव म्हटलं रे म्हटलं तर आमच्या रवी गुरुजींचं नाव येत आहेत महाराज. अत्यंत गोड. खरं सांगू का महाराज, मी तरी म्हणेल बा, तुम्ही काही म्हणा, पण रवी बाबा नाही गात महाराज. मग साक्षात माऊली त्यांच्या मुखारविंदातून गातात बा. माऊलीची कृपा आहेत महाराज त्यांच्यावरती. इकडं असलेलं आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव नोय नोय महाराष्ट्राचं वैभव आहेत महाराज. 2 पेट्या एकत्र चालवावं लागत्या तरी 2ही पेटीच्या वरती आवाज जाऊ शकतो, असं असलेलं हे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण, अत्यंत मनमिळावू स्वभाव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणाच्याही मागं टाका हो तुम्ही, कोणाच्याही टाका, पण आमचे मिलिंद बाबा पुरून उरतात महाराज. हरिभक्तीपरायण, हरिभक्तीपरायण आमचे मिलिंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे बाबूलाल महाराज आहे. हरिभक्तीपरायण आमचे अविनाश महाराज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज माझ्या कीर्तनाकरता मृदुंगावरती असलेलं आपल्या परिसराचं नाही, महाराष्ट्राचंच वैभव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या जीवनात हरिभाऊंची सेवा ज्यांना अगदी जवळून घडली आहे. थोडक्यात मी तरी म्हणेल बा, ते जरी मृदुंगावर दिसत असेल, मृदुंग तर तयारच आहेत, पण खरं सांगू का महाराज, अभ्यास सुद्धा तेवढाच तयारी बरं आमच्या सचिन दादांचा. सामान्य नाही, अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे आमचे सचिन दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी बघा ना, किती गोड लेकर आहेत महाराज सगळे. तुम्ही नाराज आहे का काही? जेवण बिवणं करायचं आहे तुम्हाला? नाही ना, असं लई असं माझ्याकडे कसं तरी पाहू नका, एकदम फ्रेश पहा ना, यांची तोंड पहा बरं तुम्ही, कसे सफरचंदासारखे गाल आहेत महाराज. हे गाल सफरचंदासारखे दिसत आहेत ना महाराज, हे तेज कोणाचं आहे माहिती आहे तुम्हाला? हे आमच्या ज्ञानोबा माऊलीचं तेज आहेत महाराज चेहऱ्यावरती. पहा ना किती गोड आहे. एक एक पाहिलं ना महाराज, एक एका होणं बळी रे. दिसायला छोटे, कधी कोणाच्या उंचीवर जाऊ नये. अहो मला तर कीर्तनकार म्हणून ओळखते नाही लोक. खूप नाना, खूप अवघड. नाशिकला कीर्तन घेतले मेघश्याम दादानी, लई गर्दी. मी फेटा बांधून गेलो, त्यांना वाटलं हाई ना यायला चालला काय तिकडे. त्यांना म्हणला, ओ मा कीर्तन आहे, जाऊ द्या ना. हे वाई तिकडे. अरे म्हणलं मा कीर्तन आहे ना, जाऊ द्याय नाहीत महाराज. ऐका, तुमचं आमचं जे जीवन हे अत्यंत मोलाचं जीवन आहे. आज जो अभंग घेतलाय हा सामान्य नाही. जगत
जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज चिंतन सेवेकरता घेतलाय. त्या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला भक्तीचं मर्म, भक्तीचं कर्म आणि भक्तीचं मर्म श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगातून प्रतिपाद्य करत आहे. विठ्ठल. तसं जर बघायला गेलं मनुष्य देह तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळाला. ऐका बरं का, मनुष्य देह तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळाला, पण याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. हे जर जर समजलं असतं तर लोकांना हात जोडून पाया पडून विनंती करून सांगावं लागलं नसतं. काय कीर्तन चालू झालंय, तुम्ही पुढे येऊन बसा. जर समजा या ठिकाणी दुसरा काही झिंगणंग चिकणंगचा कार्यक्रम असताना तर लोकांना सांगावं लागलं असतं काय सारखा. आता सांगावं लागतं पुढे या. का? देहाचं मर्म, देहाचं कर्म, देहाचं वर्म हे सगळ्यांना समजत नाही. प्रणवदादा ऐका बरं का, सचिनदादा ऐका बरं का, मिळालेले शरीर किती दुर्लभ, अत्यंत दुर्लभ. दुर्लभ त्रैमय वैतत देवानुग्रहम हेतुकम मनुष्यत्वम मुक्षत्वम महापुरुष संश्रया. किती दुर्लभ महाराज मनुष्य देह दुर्लभ तुम्ही वासुदेव 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 त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव 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 म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वा वा, मी जाऊ घरी. वा वा वा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का? त्याच्याशिवाय पर्याय नाही. ऐका बरं, तुम्ही तुम्ही वासुदेव वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव, त्याच्याशिवाय पर्याय. का? किती दुर्लभ, खूप दुर्लभ. सगळ्या गोष्टी दुर्लभ, म्हणणे वैकुंठ प्रियदर्शना. अत्यंत दुर्लभ असलेलं शरीर तुम्हाला आम्हाला मिळालं. थोडं पाठीमागं नेऊ का बुवा? तुम्ही एक म्हणले मी एक म्हणतो. पहिले कोट्याचं नाव ते काही, पहिले कोट्याचं नाव ते काही, पहिले कोटीचं नव्हते काही, पहिले कोटीचं नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. शून्याची होती पायी, अवघे शून्याची होती पायी. अवघे शून्याची होते बाई, अवघे शून्याची होते बाई. तेरे तेरे तेरे, तेरे 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 ते. तेरे तेरे झाली ते एक डाल घेतली निर्माण झाली.
वाजवा गुरुजीं करता एकदा. पहिले कोठेच नव्हते काही, मुद्द्यावर या. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पायी, कानोबा तेरे तेरे ते. ढालगज याना माया तयार झाली, भगवंताला शरण गेली आणि भगवंताला विचारलं माझं नेमकी कार्य काय. भगवंतानी सांगितलं मला एकट्याला करमत, तू जगतामध्ये व्याप्त हो. माया व्याप्त झाली आणि भगवंतानी सृष्टीची रचना करायला सुरुवात केली. सृष्टीची रचना करत असताना एक एकलेची म्हणून याने केली निर्माण 14 लोकाचं एक एक ब्रह्मांड. 14 लोकाचं ब्रह्मांड तयार करताना काकाजी किती अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत, पण किती किती लोकाचे, किती किती लोकाचे, 14 लोकाचे. आपण ज्या लोकात राहतो याला मृत्यूलोक म्हणतात. याच्या खाली 7 लोक आहे, वरती 7 लोक आहे. खालचे 7 लोक आहे का, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले, परत एकदा ऐका, आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले, कोणकोणते. नाही उद्या पुन्हा म्हणायचं नाही बुट्ट्याला कीर्तन जमलं नाही म्हणून. लक्षपूर्वक आहे का बरं. स्वर्लोक बोरलोक तपोलोक पितृलोक वैकुंठ लोकापर्यंत वरचे 7 आणि 7 किती झाले. आपण ज्या लोकात राहतो याला मृत्यूलोक म्हणतात. भगवंताने इथं जीवसृष्टी तयार केली. भागवतकार वर्णन करतात 83,99,999 जीव भगवंताने तयार केले. पण जेवढे तयार केले आडवे, कुत्र घ्या डुक्कर घ्या मांजर घ्या हत्ती घ्या घोडे घ्या, तुम्हाला वाटेल ते घ्या, सगळे कसे बनवले. बोलत चाला हो, तुम्ही बोला ना हो, घाबरू नका. तुम्ही थांबा ना बाबा, यांना ऐकू द्या, तुमच्याकरता सपरेट कीर्तन करतो, थोडं थांबा. किती बनवले, 83,99,000 सगळे बनवले. कसे, आडवे. भगवंताला वाटलं एवढे जीव बनवले, पण यापैकी एक आपल्याला ओळखू शकत नाही, एक आपल्याला जाणू शकत नाही. आपल्याला जाणणारा आपल्याला ओळखणारा कोणीतरी असावा म्हणून भगवंतानी एवढं मॉडेल तयार केलं. बाकीची कशी केली, आडवे एकच केलं. पण फार मोठी गंमत आहे, जे आडवे केले ना ते चालायला सरळ आहे, हे उभं केलं चालायला सदा आडवं आहे. काही चांगलं कार्य असू द्या, या आडवं आल्याशिवाय राहत नाही. पण भगवंतानी भेद केलेला नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण दिलाय. असा जीव नाही का त्याच्याकडे गुण नाही. मला त्या विषयाकडे जायचं नाही, मला मुद्दा एकच मांडायचा. तुम्ही आपण सर्वजण इथं आलो कशाला, बरं जाऊ द्या, एवढ्या लांबून मी इथं बॉम्बट्या मारीत आलो कशाला. कोण पॉकेटाला म्हणून राहिले आहे का. इथं कशाला आलोय आपण, जे ऐका, जे सुख संसारात मिळत नाही तो परमानंद या वारकरी संप्रदायाच्या मंडपामध्ये मिळतो, म्हणून तुम्ही इथं आलाय. लक्षपूर्वक ऐका बरं. इथं कोणी फुकट येत नाही. इथं आला रे आला का त्याला लाभच होतो गुरुजी. इथं कोणी येऊ द्या आणि इथं कोणालाही यायला त्या ठिकाणी बंधन नाही. कोणी या म्हणजे कोणी सगळ्यांनी या. सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा नामे. सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीचा नामे. कोण आला या छाया, नाही गेलारी ताको, नाही गेलारी ताको, नाही गेलारी ताको. जो जो आला या छाया, नाही गेलारी ताको, नाही गेलारी ताको, नाही गेलारी ताको, जो इथं आला तो रीता नाही गेला महाराज. तसं जर पाहायला गेलं तर मृत्यू लोकात सुद्धा आपण आलो ना महाराज, काहीतरी कारणास्तव आलोय, तसे आलेलो नाहीत. लक्षपूर्वक ऐका बरं. आपण इथं जे आलोय काहीतरी कारण घेऊन आलोय. कशा करता आलोय, तुम्हाला आम्हाला जो ध्येय मिळालाय कशा करता मिळालाय, हा ध्येय सामान्य समजू नका. आता माझ्याकडे पाहत आहे ना, अहो हा तरी म्हणा, हा असं माझ्याकडे पाहताय ना, मला हा ध्येय मिळालाय आणि मी जर ठरवलं शांभाऊ काय की मला
राष्ट्रपती व्हायचं, भारताचा राष्ट्रपती व्हायचं. होता येईल का नाही हो? कोण नाही म्हणून राहिले? ऐका, अहो गुरुजी, मी राष्ट्रपती होईल का काय मला माहिती नाही. आपण इथं बसलेले सगळ्याचे सगळे प्रत्येकाने ठरवलं मला काहीतरी व्हायचंय. कोण काय होईल मला माहिती नाही, पण आपण जर सगळ्यांनी ठरवलं काय मला देव व्हायचंय, तर या देहाने देव होता येईल महाराज. आयुष्याच्या साधने बास बास नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. याच देहाने देव होता येत. हे शरीर तुम्ही आपण इथं घेऊन आलोय ते फक्त आणि फक्त या फुटक्या संसाराच्या नादी लागण्याकरता नाही. मग देवाची उभक्षण केले मुक्तीचारी. मुक्त्या किती? कोणकोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुजता. पुरुषार्थ किती? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. वाण्या किती? वाण्या किती? परा, पश्यती, मध्यमा, वैखरी. खरं सांगू का, आता मी इथं कीर्तन करायला आलो का स्वयंपाक करायला? बोला ना, कशाला आलो? कीर्तन करायला. मग मी काय केलं पाहिजे? कीर्तनच. तसं आपण या ठिकाणी मृत्यू लोकात आलो, ज्या कामाकरता आलो ना तेच काम केलं पाहिजे. नको ते उद्योग करायला आलेलो नाही. सांगू मोकळ्या भाषेत, माझी बायको आणि मी बाजारात गेलो. टमाटे, बटाटे, वांगे काय घ्यायचं तो बाजार केला. ती बाजार करून आली. मी मोटरसायकलीवर बसलेलो होतो. ती आली आणि बसली आणि मला म्हणे, हो चला घरी. काय सांगतोय ऐका, आपण ज्या कामाला आलो तेच केलं पाहिजे आणि जी गोष्ट ज्या कामाची त्याच ठिकाणी वापरली पाहिजे. गुरुजी, ती आली गाडीवर बसली. गाडीवर बसली तर मला म्हणे, हो चला. तिला म्हणलं, या बाय काही घ्यायचं असेल तर आत्ताच घेऊन टाक. एकदा मोटरसायकल निघाली का मी गाडी थांबवणार नाही. तुम्ही म्हणाल का थांबवणार नाही? त्या मोटरसायकलीवरून आपली नीट पायपुरती नाही. मला दगड नाही तर टेकूड पाहावं लागत तर मग पाय उभं करावं लागत. तिला म्हणलं काय घ्यायचं असेल घे आता. आता इकडं दगड आहे, पुढं कधी भेटल सांगता येणार नाही. इकडून तिकडून इकडून तिकडून. ती म्हणे काही घ्यायचं नाही चला. गेलो ना पुढं. ती मला म्हणे, ओ थांबा थांबा. तिला म्हणलं, येडी झाली की इकडे का दगड आहे का आता? पडू ना म्हणलं, पाय पुराणा म्हणलं माझे. इकडून तिकडून दगड पाहिलं आणि गाडी थांबवली. काका गाडी थांबवली. ती म्हणे पैसे द्या. मी 100 काढले ना हातावर टेकवली. ती गेली आणि चाकू घेऊन आली. काय घेऊन आली? चाकू. तिला म्हणलं काय आणलं रे, मारी ती काय? नाही हो, आपला श्रीराम आहे ना असा छोटा, त्या श्रीरामनी भाजी कापायचा चाकू काय केला, बाजूला फेकला. कुठं? बाजूला फेकला. मग आता चाकू नाही म्हणून भाज्या कापायला चाकू घेतला. इकडून तिकडून आम्ही घरी गेलो. दररोज ती काय करायची, जी भाजी करायची ती कापायची. कांद्याची करायची, कांदे कापायची. टमाट्याची करायची, टमाटे कापायची. महिना दीड महिना कार्यक्रम चालला. आमच्या गुरुजींनी मला एक कावळा दिला. कावळा कळतो गुरुजी? कावळा, कावळा, कावळा म्हणजे दहाव्याचं प्रवचन हो. हा, असं समजून घेत चला. 5 GB लागतं त्याला. 5 GB रेंज, 5 GB लागते. चला असू. कावळ्याचं प्रवचन केलं, घरी गेलो जेवायला. त्या दिवशी तिला जाता जाता फोन केला, म्हणलं घरी जेवायला येऊ राहिले. काय नानांसारखी काही व्यवस्था कोणी केली नाही. म्हणले चला जेवायला. घरी गेलो. तिने काही काही स्वयंपाक केला. सगळं डाळ भात सगळे काल सगळे केलं, भारी केलं. पण मी दादा भाजीला मीठ टाकायचं विसरली. मीठच टाकलं नाही. पहिलाच घास भाजीचा घेतला, भाजीला मीठ नाही ना. मग आता मी काय करायला पाहिजे होतं? नाराजी का काही? मीठ घ्यायचं, गुपचीत टाकायचं, गुपचीत गिळून घ्यायचं. काही गरज आहे का आगाऊपणा करायची? आपला कुठं आपला शहाणपणा अख्ख्या महाराष्ट्रभर स्टेजवर गेल्यावर. पण शक्यतो चुली पुढं जास्त शहाणपणा करायचा नाहीत. आपले हुकुमशाही इथंच आपल्याला हार, इथंच आपलं. गरीब बायकोनी किचन मधून आवाज दिला का असा तुरु तुरु पडत जातो. का नाही जात? काय सचिन ऐका, आपलं बाय आहे. पण तुम्हाला सांगतो, मी जरा चिडलो तिच्यावर. नाना तिला म्हणलं, अरे काही पद्धत आहे का नाही? तुमच्याकरता हाडाचे काढे करतो, रक्ताचं पाणी करतो, दिवसाची रात्र करतो. अरे तुमच्याकरता मरमर करतो. 3 ला 4 ला 5 ला कधी येतो. 2-2 4-4 दिवस प्रवास करतो. कोणा करता? तुमच्या करता ना. साधं भाजीला मीठ टाकता येत नाही.
चिडलो महाराज मी तिच्यावर. आता मी तिच्यावर चिडल्यावर तुम्हाला काय वाटतं ती गप राहिली असेल? तुमचा काय अनुभव? अहो ती गप नाही राहिली गुरुजी. अहो ती उलटली ना मावर. बरं मी एवढा गडी, ती उलटल्यावर आता काय करावं मला टेन्शन आलं. बोलून ते गेलो बस काल. बर ती चिडली माझ्यावर, 2-4 शब्द बोलली वा अंत करण्याला लागले हो. हाचा चला ना थोडं ऐका विठ्ठल चल. अहो तुम्हाला माहिती आहे आपल्या कीर्तनाला मला लय लोक फ्रेश लागतात आणि ते असं योकून फ्रेश बसायचं महाराज कीर्तनाला. बरोबर आहे की नाही? कीर्तन कोणाचं असो चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे का? अहो इथं नामचिंतन चालू आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर तेज येत नाही समजायचं आपण लय पापी आहे, खूप पापी आहे. अरे जिथं नाम ऐकलं ना चेहरा असा प्रफुल्लित झाला पाहिजे मग समजायचं पुण्यवान आहेत बुवा. आता जर कोणी जर तोंड पाडलं ना ऐका बाई 2-4 शब्द बोलली. खरंच सांगतो अंतकरणाला लागले हो. अरे म्हणलं आपल्याला एवढं बोलले आणि खरंच उंचीवर जाऊ नका. 18-20 कीर्तन टीव्हीवर करेल पाठ्या हा नाशिक जिल्ह्यातला. एवढे कीर्तन कोणीच नाही दिले गुरुजी. तुम्हीच होते ना तिकडं. राहुल दादांनी 2 तिकडं 2 दिले, इकडं पुन्हा 5-6 दिले. असे 18 कीर्तन आहे. उंचीवर जाते काय माझ्या? हा माझी माऊलीवाला आहे. हा मला टोले खायला लागले. व्हायरल नको करू बरं बाबा. ऐका सहज चाललं आपलं विनोद. ऐका परिणाम असा झाला अशी बोलली 2-4 शब्द अंत करण्याला लागले. 0वरून डायरेक्ट माझा क्रोध 200च्या पुढे गेला, खूप वर गेला. मी खाली येईल बरं का आता. ऐका 200 वर गेला आणि मी लाल झालो. अंतकरणाला बोचले हो शब्द. मला असं वाटत होतं हिच्याकडे 2-4 ठेवून द्यावा, हिच्याकडे नळलं दाबावा, काय करावं असं मला वाटत होतं. मी काय केलं बरं भाऊ तुम्हाला सांगतो. तिला हाताने पायाने मारलंच नाही. जो चाकू आम्ही दोघांच्या संगणमताने आणला होता तो चाकू उचलला आणि त्या चाकूने मी तिला मारलं. मला भेटायला रावळगाववाले येतील का आता? नाही. मग मला भेटायला कोण? नका लगेच पोलीस ताब्यात जीव. ऐका जरा तुम्ही तर फक्त पाहत राहत्या महाराज कुठं चुकतो. ऐका ताब्यात नका देऊ. मला खरं सांगा चाकू कशाला आणलेला आहे? भाजी कापायला. बरोबर. बायकोचं माझं आम्ही मिटून घेतलं. 2-4 काय मारायच्या त्या मारल्या किंवा नसल मारल्या. आम्ही आमचं भांडण मिटून घेतलं. चाकू कशा करता आणलाय पटकन बोला? भाजी कापायला. माझ्या बायकोनी तो चाकू लक्षपूर्वक आहे का हो? बायकोनी माझ्या तो चाकू भाजी कापाय पुरतच जर वापरला तर त्याच्यापासून कधी दुःख होऊ शकत नाही. तसं भगवंतानी हा देह ज्या भगवंताच्या भक्ती करता दिलाय त्याकरता वापरा, दुःख भोगावं लागणार. बाकी राहिलं हे दबड आहे. हे दबड कधी पडेल सांगू शकत नाही. मी कुठं उभा आहे आता गुरुजी? इथं कुठं? व्यास गादीवर. या गादीवरून मी बाजूला होईल काही गॅरंटी आहे? बोला ना काही गॅरंटी का हो ताई? उतरल मी खाली? उतरल का? नाही. पुतळा बांधते काय माझ्या? अहो नाहीच ना. नाना माझा बुडबुडा कधी फुटेल सांगू शकत नाही. पण हा दिया असायच महाराज. हा साधन म्हणून वापरायचा आहे आणि भगवंतापर्यंत जायचं आहे. साधन म्हणून वापरायचं आहे. ऐका 3 प्रकारे उपासना, उपासक आणि उपास्य. तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं अंतिम साध्य पाहिजे आणि तुमचं आमचं प्रत्येकांचं एकच अंतिम साध्य आहे. ते अंतिम साध्य म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला जायचं आहे. पण या देहाने एका बाजूने जर पाहिलं तर हा देह नाश का सांगितलाय? ऐका हा कसा सांगितलाय? हा एका बाजूने नाश काय गोड चिंतन आहेत महाराज. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले. शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषले. शरीर साध्य होय केले शरीर साधने परब्रह्म. या
शरीराने भगवंतापर्यंत. ऐका ना, रावळगाववरून नाशिकला निघालो किंवा रावळगाववरून मालेगावला निघालो, ज्या एसटीत बसलो ती सीट कोणाचं म्हणतो? माझं म्हणतो. पण कुठपर्यंत? मालेगावपर्यंत. मालेगावमध्ये उतरल्यावर मोठमोठ्याने रडून म्हणतो का मा सीट वाकला ना, मा सीट होतं ना, असं म्हणतो का? नाही. कुठपर्यंत? अंतिम ठिकाणी एकदा पोचला का सीटाची त्या ठिकाणी जशी गरज नाही तसा हा जो दे आहेत ना महाराज, हे दबड आहे, हे वरचं दबड आहे. हे एकदा पडणारे लोक याला जाळून फुकून मोकळे होणारे. मग तुम्हाला आम्हाला इथं पाठवलंय भक्ती करण्याकरता, पण भक्ती काय आवडत नाही गुरुजी. याला याला अनेक गोष्टी टाकल्या आहेत महाराज. याच्यामध्ये काय काय टाकलंय? याला अंतकरण चतुष्टय टाकलंय बरं का. मन दिलं, बुद्धी दिली, चित्त दिलं, अहंकार दिला, काम दिला, क्रोध दिला, लोभ दिला, मद दिला, मत्सर दिला, ज्याच्यामध्ये अजून सत्व, रज, तम हे 3 गुण दिले, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हे सगळं देत असताना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळं याच्यात दिलं. आणि याच्याबरोबर ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं कर्म आणि ज्याचं त्याचं संचित हे सगळं सांभाळायचं आणि मग देवापर्यंत पोचायचं. सोपं आहे का गुरुजी? लय अवघड आहे. हो, इथं उभं राहून परमार्थाच्या गप्पा जोडायला लय बरं वाटत, हे लय सोपं आहे, सगळं बरं वाटत. पण गुरुजी खरा परमार्थ करायचा म्हणला ना, खूप अनुताप घडावा लागतो. परमार्थ नोये लेकराच्या गोष्टी, तो अनुताप घडणं एवढी सोपी गोष्ट नाही. मग तुम्हाला आम्हाला ऐका ऐका ऐका, तुम्हाला आम्हाला भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल? तशा पद्धतीने निघावं लागेल. मग मन शुद्ध करावं लागेल, बुद्धी शुद्ध करावं लागेल, अंतकरण शुद्ध करावं लागेल आणि अहंकार घालावा लागेल. पहिली गोष्ट मन. काय काय? मन. आणि आजचा अभंग घेतलाय त्याची सुरुवात पण मन बर का. तो कसा आहे? तो मनाच्या पलीकडचा आहे. आता तुम्ही सगळे बसले कुठं? कीर्तनात, बरोबर. तुमच्या सगळ्यांचं मन आपल्या कीर्तनात आहे का? मरेची शपथ आहे. अजिबात नाही गुरुजी. कोणाचं मन कुठे आणि कोणाचं कुठे सांगू शकत नाहीत महाराज. या मनाला सवय आहेत महाराज. चंचलही मन कृष्ण, बहुत चंचलचं पळ, जाता येताना लगे वेळ. या मनाला सवय काय तुम्हाला सांगू का? या मनाला सवय विषयाची लागली. मी म्हणत नाही, नाथ महाराज वर्णन करतात, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही आणि ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी शिविता. इथून माग जे जन्म झाले त्या जन्मामध्ये एकच सवय लागली, काय? विषय सेवन करण्याची. आता पंगत बसली इड, पंगत काय बसली? पंगत. माझ्याकडे वाढायला शिरा दिला. शिरा काका म्हणले महाराज आपली उंची कमी, शिरा या वाढायला दिला. शिरा वाढायला सगळ्यांना शिरा वाढला. आता तुम्ही शिराचा सगळ्यांनी हातात घास घेतला, शिरा खाणार. तेवढ्यात आमचे प्रणव महाराज बुंदी घेऊन आले. तुम्ही शिरा खाणार? अहो खाणार का? अजिबात नाही. तुम्ही काय घेणार? बुंदी घेणार. बुंदीचा हातात घास घेतला. बुंदी घेतल्यावर आणि आमचे गुरुजी जिलेबी घेऊन आले. लक्षात येत आहे का? जिलेबी झाल्यावर गुलाबजाम घेऊन आले. तुमचं आमचं तेच चाललंय महाराज. एक विषय लई भारीतलं चिंतन नाही, साधं साधं सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे बा. नाहीतर मग मायान ब्रह्मन आत्मन ते प्यांगत असं नको आहे. सगळ्यांना समजल रुचल. ऐका ना, अहो तुमचा आमचा एक विषय पहिला, त्याच्यापेक्षा थोडा चांगला विषय आला का पहिल्या विषयाला माणूस बाजूला करतोय आणि त्याच्यामुळेच तुमचा आमचा सर्व जन्म हा दुःखामध्ये जातोय. सर्व सुखाची जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही येणता दिशाक्षी न पावला आणि माया वेष्टीला शिवमाज. याला सवय लागली कशाची? विषयाची. काय ज्ञानोबरांचे ववे विषयाचे कांदे वाटून जो रस घ्यायचे पिळून तेवढंच पाठी काय करणार विषयाचे. ऐका ना काय वर्णन आहे? विषय व्याळी मिठी दिदलिया नुठी ताटी ते तुझी गुरु हे तर झालं. पण ज्ञानोबराय म्हणतात विषयाचे कांदे. कशाचे? हा लासलगावचा नाही. विषयाचे कांदे वाटून जो रस घ्यायचे पिळून आणि त्या नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. कुत्र रस्त्याने चाललं
गुरुजी सांगायचे मोठे बाबा कुत्र कुठून चाललं बोला ना कुठं चाललं रस्त्याने चाललं आणि त्याने हाडूक गिळलं हाडूक घेतलं हाडूक कोणी खरं सांगा हाडकात काही राहतं का अहो हाडकात काही राहतं का मग ते बाजारची वाट काला पाहत कोण लई 4GB हो कुत्र सारखं चगळत अहो कुत्र्याकडे लई नाही गुरुजी कुत्र साधं समजू नका वडाच्या झाडाखाली झोपलेलं राहू द्या गार झोपलेलं राहू द्या आणि आपल्याला असं वाटत आपण तिकडे जाऊन झोपावं आपण जाता जातात काय करतो दगड घेतो आपण दगड घेऊन त्याला मारणार त्याच्या लगेच ध्यानात येतं काय आपल्यापेक्षा भारीतलं कुत्र आलंय जागा सोडलेली बरी कुत्र सामान्य समजू नका कुत्रा हाडूक चगळायला लागलं इतकं चगळतं त्याची किलची दाढीत घुसती आणि दाढीत घुसली का त्या ठिकाणी रक्त निघतं आणि ते रक्त निघालं का ते म्हणतं वा वा आत्ताशी याच्यातून काहीतरी ते त्याच्यातलं आहे का ते त्याच्यातलं नाही तसं आपलं चाललंय संसारात आपण ज्याच्यामधून सुख शोधतोय ते सुख अगदी क्षणिक आहे ते टिकत नाही त्याकरता तुमच्या आमच्या मनाला सवय लावायची लावी मना पिशे गोविंदाचे अविनाश करी आपुलिया आईशे गोविंद गोविंद मना लागलिया चंद या मनाला सवय विषयाची लागली तुम्हाला सांगू एकदा का मनुष्य विषयाच्या नादी लागला ना मारा बाजूला सुटत नाही बर का सचिन दादानी मला जेवायला बोलवलं आता कुकाण्याला कार्यक्रम होता त्या दिवशी या म्हणे आलो गेलो त्यांच्याकडे त्यांना माहिती आपल्या निलू महाराजांना गुलाबजाम लय आवडत्या त्यांनी काही थोडे नाही आणले मी पण 40 खाले किती खाले 40 तोंडात बोट घातलं का बोटाला गुलाबजाम लागायला लागलं नाला एवढे इथपर्यंत आले किती खाले काका 40 खाले इतके ओव्हरलोड झाले पण आनंद झाला ऐका बरं विषयाला सुख देऊ शकत नाही त्याच्यात आमची गुरुजी तिथं होते गुरुजी म्हणे निलेश महाराज घ्या ना त्यांना म्हणलं गुरुजी 40 खाली आता शक्य नाही अहो घ्या 41 हवं त्यांना म्हणलं अहो गुरुजी नका माझा अपमान गुरुजी चिडले माझं अहो घ्यावं लागलं त्यांच्या हातून 41 हवं घेतलं हळू 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 करून मधी लोटलं ऐका मधी लोटलं पण 2-3 मिनिटांनी ते 41 हवं गप्प नाही राहिलं त्यांनी त्या 40 सांगितलं ए मधी काय करत्या चला बाहेर तुमच्या लक्षात येतं का विषयाला सुख देऊ शकतच नाही मग मन जोपर्यंत देवाच्या चरणाशी लागत नाही तोपर्यंत तुम्ही आपण भगवंतापर्यंत जात नाही मग तू पंढरपूर जाय नाही तर कोणत्याही देवाला जाय मन एका ठिकाणी आलं रे आलं मन एका ठिकाणी जोपर्यंत अहो नाथ महाराजांनी काय वर्णन केलंय तुम्हाला नाथ महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडो नेदी अरे बाबा या मनाला देवाच्या चरणाशी लाव बाबा बाकी तू अन्यत्र कुठेही गेला त्रिवेणी संगमिला तिथे भ्रमी त्रिवेणी संगमिला तिथे भ्रमी हो त्रिवेणी संगमिला तिथे भ्रमी 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 चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरी बोल हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरि मुखे मन हरि 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 मुखे मना वा 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 अत्यंत चित्त नाही नामी तरी व्यर्थ
किती व्यर्थ, अरे किती हिंडत राहिला, नुसतं तीर्थयात्रा करीत हिंडला, किती हिंडला, गाड्यांनी हिंड, चिवडा घेऊन हिंड, भेळ घेऊन हिंड, नाही तर अजून काही घेऊन हिंड. जाहिरात झाली पाहिजे गुरुजी, ऐका, काही करीत हिंड. बेळवाला आहे बरं मी, बेळवाला आहे, हा लासलगावची बेळ प्रसिद्ध आहे बुवा. गुरुजी आले नाही तुम्ही यावेळेस, चला तुम्हाला देतो का, हा ऐका. चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ, व्यर्थ आहेत महाराज. चला, मन झालं, या मनाला सवय कशाची लावा देवाच राहिली, त्याच्यानंतर जे येतं त्याला काय म्हणतात. हो, नाराज झाले का, नाही ना. मन झाले हो, पुढं काय येतं ते म्हणाल तूच येतो, दुसरं काय येतं. ऐका, मन झाले हो, पुढे येतं बुद्धी. कुठं राहते बुद्धी, नाही नाही खाजवाली गुरुजी तिथं नाही राहत. अहो मला खाजवाली तिथं, बुद्धी कुठं राहते मला माहिती नाही, पण बुद्धीशिवाय नाना कोणती क्रिया घडत नाही. कोणती क्रिया करायची, पखवाज वाजवायचा काय लागते, बुद्धी लागते. दादा बुद्धी नसेल तर पखवाज वाजवता येत नाही, नाही तर मन रामकृष्ण हरीला ज्ञानोबा माऊली जमत नाही. बुद्धी लागते. कोणत्या वेळेस कोणती चाल म्हणावी याला सुद्धा काय लागते, बुद्धी लागते. आणि बुद्धी असून सुद्धा वापरावी लागते, काहीला वापरता येत नाही. माफी मागून बोलतो बा, एका साहेबाची ड्युटी संपली, घरी जायला निघाले. साहेब निघाले, घरी जायचं तर हवालदार भाऊ आले, ते म्हणे साहेब सोडतो ना तुम्हाला, नाही म्हणे वॉकिंग करीत जातो. गेले, निघाले वॉकिंग करीत. आता हवालदार सोडत होते पण ऐकलं नाही, गेले रस्त्याने. रस्त्याने ज्या गेले त्या रस्त्याच्या कडाला विहीर होती. जाता जाता साहेब विहिरीत पडले. कुठं पडले साहेब, विहिरीत पडले. मोठमोठ्याने आरडायला लागले. 2 तास आरडत होतं, काळं कुत्र तिकडे गेलं नाही. कोणाला माहिती कोण पडले. वीर मरणाची खोल होती बा, 7-8 परस होती. मोठमोठ्याने आरडत होतं पण वाचलं खाली गेल्यावर. साहेब वाचलं. आरुडून आरडून घासा पॅक झाला. असा मांजरीवाणी आवाज यायला लागला. या हवालदाराची 2 तासांनी ड्युटी संपली. हे निघालं त्या रस्त्याने. तिकडून जाता जाता ते नेमकी तिथं विहिरीजवळ गेलं ना, असा मांजरीचा पिल्लावाने आवाज यायला लागला. ते म्हणे काचा आवाज येतो बा, पण त्याच्या लक्षात आला हवालदार बुद्धिवान होतं. बुद्धिवान होतं पण हा बुद्धीचं होतं. बुद्धिवान होतं पण हा बुद्धीच. त्याने काय डोकं लावलं, कोणी का पडेला असाना, पण माणूस की धर्म आहे. शेजारच्या वस्तीवर गेलं, भलं मोठं चरट घेतलं, खाली चरट सोडलं आणि त्याला आवाज दिला, ए बाबा तू कोणी का असाना, पण तुझ्याकरता काय सोडलंय, चरट सोडले. या चरटाला धर, या नाड्याला धर, मी तुला वरती ओढतो. अहो त्याने खासा 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 तो साहेब वरती वाढला. साहेब वरती आला. आता याला काय माहिती कोण आहे, पण ज्यावेळेस साहेब वरती आला, याने पाहिलं, अर्र येतं आपले साहेब आहेत म्हणले. त्याने चरट सोडलं आणि शालूट वाढला. काय जोडला, हाच ना बघ भाऊ, हाचा ना. काय गोड चिंतले बघा ना. अहो काय केलं त्यांनी, अरे बाबा जरी तुझा साहेब आहे, अगोदर त्याला नीट वर काढ, नंतर त्याला 100 शालूट जोड ना. नको त्या टायमिंगला तू बुद्धी वापरली, साहेब कायमचा गेला ना बाबा. आणि बुद्धी वापरता आली पाहिजे. सांगू गुरुजी अजून एखादं सांगू, आहे ना वेळ आहे ना. ऐक, आपले धनेश शेठ लासलगावचे भांड्याचे दुकानदार, खूप मस्त माणूस. कोरोना चालू होता, कोरोना. त्या कोरोनाच्या काळात आमच्याकडं ती पोलीस कोणाला बाहेर निघू देत नव्हती. कोणी बाहेर निघाला का रपाक रपाक लय मारायची. अहो तंबाखूची पुडी घ्यायची जरी झाली ना, बाहेर निघू देत नव्हते हो. सारखे बॅरिकेड लावलेले, एकदम जाम करायचे. लोक जाम होऊन गेले. गाडी तर न्यायचा विषयच नाही. एक दिवस रात्री 3ला फोन आला त्या आमच्या शेठचा. ते म्हणे महाराज काही करा, मला 1 किलो भेळ आणून द्या. त्यांना म्हणलं बाबा मी येणार नाही, मला बेळीचे पैसे नको, ती भेळ इकायची नाही, तू तिकडं कोणाकडून घे. ते म्हणे याड्यावाणी करू नका, तुम्ही आपले जवळचे दुसरं कोणी भेळ दे घेऊन या. त्यांना म्हणलं अहो तुम्ही या ना. नका अहो पोलिस मार. म्हटलं मला नाही मारणार. ते म्हणे तुम्ही एवढी आहे, तुम्ही कुठून. अरे म्हणलं जमणार नाही म्हणलं. अहो जावं लागलं. गेलो भेळ घेऊन, पहाटेच गेलो. आई पहाटेच गेलो आणि हळूच गेलो त्यांच्या घरी. पटकन दरवाजा वाजवला. त्यांना म्हणलं घ्या पटकन. कोणाची भीती, पोलिसांची. लय मारायची हो. मग आता निघालो मार. आता माई उंची कमी असल्यामुळं आता आहे ती आहे, भगवंताने द्यायले. तुमचा 1 पाऊल माही 2 पावलं बरोबर. तुरू 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 तुरून निघालो महाराज घराकडं निघालो.
घराकडे निघालो काकाजी, घराकडे निघालो, फक्त इकडं तिकडं पाहायचो कोणी येतं का, कोणी येतं का. आणि तुम्हाला सांगतो चौकाच्या पुढं निघालो, पोलिसाचा सायरन वाजला, गाडीचा सायरन वाजला. माय 10 गेले 5 राहिले. म्हणलं निल्या म्याला, तुला आता टोल्यावल्याशिवाय राहत नाही. अहो गाडी अगदी जवळ आली, 2 हवालदार खाली उतरले. तसे नाही उतरले श्याम काका, 2 मोठ्या काठ्या घेऊनच उतरले. आता ते पार अगदी जवळ आले. एक पुढून आला आणि एक मागून आला. एक कुठून आला पुढून आणि एक कुठून आला मागून आला. आता ते मला मारणार. मला काय करावं लागेल नाना? कुठं लपायचं? तिकडं गटरीत लपायचं का? अहो सगळं बंद आहे ना, लपायचं कुठं मला सांगाल तुम्ही? त्याला हरिपाठ म्हणून दाखवलं तर जमल का? काही गीतेचे श्लोक वगैरे क्लेश होते का? तर रस्ते साम व्यक्त असक्ताचे साम अव्यक्त आई गतीर दुःखम तिमेकम दैवतम लोके किमो अप्यकम परायणम. हा असं काही म्हणून ओम विश्व विष्णू रोषटकारो भूत भव्य बहुत प्रभू. वा वा, टाळी वाजवा यांच्या करता महाराज. तुम्हाला बोललो ना महाराज. अहो हे सचिन महाराज शिकवतायत महाराज. ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण पुढे काही दिवसांनी अख्ख्या मालेगाव तालुक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी क्रांती झालेली दिसेल ना महाराज, ती आमच्या सचिनदादांची क्रांती राहिली महाराज. हे सगळे अहो कितीतरी याच्यातले 5-6 जण कीर्तनकार आहेत महाराज, चांगल्यापैकी वाजवायला ते किती गोंडस लेकरू आहेत महाराज. अहो किती असे कितीतरी तयार आहेत महाराज. ऐका मग आता मला काय करावं लागेल? आपल्या कीर्तनाकडे काय करावं लागेल? पळून जावं लागेल? काय तर काय तो मारणार तेवढ्याच मी तोंड वाकडं केलं, असं उभं राहिलं. काही पर्याय का गुरुजी? आता सुटलं काय? अहो हे नाही मोठं, ती उपरनं बारीक आहे. हे बरोबर आहे. ऐक, अहो तोंड वाकडं केलं, असं उभं राहिलो. मी असा उभा राहिलो, त्यांना वाटलं या अपंग आहे. त्यांना काय वाटलं? या अपंग आहे. अहो त्यांनी काय केलं महाराज? त्या दांडुके खाली ठेवले, त्यांच्या काठ्या. मला दोघांनी असं उचललं आणि गाडीमध्ये ठेवलं. मला म्हणे कुठं जायचं? मी त्याच भाषेत उत्तर दिलं, जत्नगरला जायचंय म्हटलं. पर्याय का काही गुरुजी? आता गुरुजी त्यांनी मला घरी सोडलं. नंतर एक दिवस ती भेळ खायला आले. मला चांगला समाचार घातला माझा. तो भाग सोडा, मला मुद्दा काय मांडायचा? वापरली काय बुद्धी, बुद्धीचे वैभव. वा वा, एका केशवराजे सकळ सिद्धी. वव्या सांगू, इंद्रिय ग्रामोनी निघाला. आता नवीन आहे बरं का, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तेच्या वाटे लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. पण गंमत काय झाली? तव आत्मसिद्धी न ठकेची, तव मागुतीनं येवची, तैसा असतू गेला मादारीचे आयुष्य भानू. एकदा का आयुष्य भानू म्हणजे सूर्य एकदा बुडाला का तो लगेच तुम्हाला दिसत नाही, त्याकरता रात्र जाऊ द्यावा लागते. तसं साधक एकदा का परमार्थाला लागला का त्याने काय केलं पाहिजे? परमार्थ करता 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 परमार्थ एक तो पुराच केला पाहिजे. आणि जर पूर्ण नाही केला तर त्या ठिकाणी त्याची जी अवस्था होते ती अत्यंत बिकट होते. परमार्थ हा निवळ हसण्यापुरतं नाही, परमार्थ आनंदच घेण्याकरता आहे. पण तो आनंद घेताना असा आनंद घ्यायचा का तो आनंद घेताना या ठिकाणी देव सुद्धा आपल्या पुढे येऊन नाचला पाहिजे, असा आनंद घेता आला पाहिजे. आणि हा आनंद जर घेता येत नसेल, त्याकरता तुकोबरायांनी जाणलं हा जो भगवंत आहे हा काही सामान्य आहेत का महाराज? याचं स्वरूप सामान्य आहे का? महिला मंडळ ओ माऊल्या हो, खरं सांगा, तुमच्याकडे लोणचं करत्या, कशाचं करत्या? कशाचं? गोटी आंब्याचं? कशाचं करत्या? कैरीचं करतात. तुम्ही नाही करते अजून, मला माहिती का? बसा ऐका, कैरीचं करत्या. सगट कैरीचं करत्या का तुकडे करून करतात? तुकडे करून. गुरुजी सगट आंब्याचं लोणचं होत नाही, त्याचे सुद्धा तुकडे करावे लागतात. तसं साधकाला सुद्धा त्या ठिकाणी घासावी लागते, त्याच वेळेस तो त्या ठिकाणी मुरल्या जातो महाराज. भक्ती केली म्हणून भक्ती केली, भक्तीची आमापे भक्तीची आम्ही मोजितो
काळाच्या अतीत तुझे हे स्वरूप देवा. अरे तुझं स्वरूप असं आहे, कोण वर्णन करेल बाबा. पांडुरंग कांती दिव्य झळकती रत्नखिल पाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवनवे तेचे शोभा कानडाव विठ्ठलू करणार तेने मज लावे लावे. वा 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 गुरुजी. अरे त्याचं वर्णन करू शकत नाही ना. मारा राजस सकुमार मदनाचा पुतळा तो कसा आहे मारा रवी शशिकळा लोकलिया. त्याचं वर्णन करणं शक्य नाहीत गुरुजी. परिणाम एक काम करा, मन वाचीच्या पलीकडे असलेला भगवंत, मग याला आकळायचं आहेत ना. तुम्हाला एकच करता येईल. काय करता येईल मिलिंद महाराज. हा बघाच्या दुसऱ्याच्या भक्तीची 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 या मापे मोजितो अनंता. त्याला जर आकळायचं असेल, भावबळे आकळे एरवी नाकळे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. आता 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 आज आमचं माझं शिवमहापुराण चालू होतं याला मांडवडला बरं का. आज संपलं मांडवडला. हा तुमच्या त्या पाहुण्यांकडं मांडवडला आहे का. कथा आजच संपली आणि तिथून इथं आलो. शिवमहापुराण ते गुरुजी पण सांगतात. ते काय नाव होते मोठी एकदम कोण कोण. हा ते मिश्राजी. त्यांनी काय केलं महाराज, सर्वांना वेड लावलं बरं का. ते रुद्राक्ष वगैरे असं. पहिले ते महादेवाचे मंदिरं फक्त याच्याकरता वापरले जायचे, पण ते सगळ्या महिला मंडळ वगैरे आमच्याकडे लई ती फॅड चालू झाली खूप खूप. एक दिवस कार्यक्रमावरून घरी गेलो, बायको आवरीत होती. तिला म्हणलं ए भूक लागली जेवायला द्या ना. काही कळतं का नाही. अरे म्हणलं काय झालं, कळतं का. मैत्रिणी उभी आहे बाहेर. म्हणलं कुठं चालली. महादेवावर चालले म्हणले पाणी टाकायला. अरे म्हणलं घरचा महादेव उपाशी, तिकडे काय पाणी टाकी ती. ऐका मी काय बोलतो. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. परमार्थाचा आव करणं खूप सोपं आहे. परमार्थाचा आव करणं खूप सोपं आहे, पण भक्ती करण्याकरता अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम लागतं गुरुजी, तरच तो भगवंत आकळला जातो. कोणालाही आकळला जात नाही. अविनाश महाराज त्याकरता अनेक साधने देवाकडे जाण्याचे तुकोबराई ते सुद्धा सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. योग योग तपी देहाची योगी, योग योग तपी देहाची योगी, योग योग तपे देहाची योगी, योग योग तपे देहाची योगी. योग योग तपी देहाची योगी, ज्ञानाची
महाराज दादा अत्यंत गोड आवाज बरं का? हा, अत्यंत गोड आहे. योग याग तपे देहाची या योगे. खरंय ना महाराज. आता सध्याच्या युगामध्ये 2 तास कीर्तनाला मांडी नीट घालता येते नाही आपल्याला. घालतो का? नाही घालू शकत. एका ठिकाणी माणूस उभा राहू शकत नाही. योग तर लय लांब राहिली. योगाची वाटा जे निघाले का सुबटा तर या दुःखाचीच वाटा भाग आला. अहो ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलं योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. अरे बाबा योगाच्या नादाला लागूच नको. मग का हो ज्ञान मार्ग. अहो ज्ञान मार्गाने देव भेटत नाही असं नाही, पण ज्ञान जर अनाधिकार्याकडे गेलं तर त्याचा उपयोग होत नाही. सांगायला माझ्याकडे आता वेळ नाही. लक्षपूर्वक आहे का? तप मार्ग आहे, पण तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. बरं मग काय? अगदी सोपं कर ना बाबा. कुठंच जावा लागत नाही. अगदी साधं कर. का हो तुकोबर आहे अशी कोणती भक्ती केली हो तुम्ही का देव त्या ठिकाणी तुम्हाला लगेच घेण्याकरता आला? तुकोबर आहे म्हणले जास्त काही भक्तीच केली नाही, अगदी साधी भक्ती केली. तो भक्तीच्याच मापाने आम्ही काय केला आकाळला. भक्तीच्या मापे त्याला आम्ही मोजलं. अहो तो एवढा प्रभू भावे पण त्याने संपुष्टी राहावे. सावता महाराजांनी वेगळं काय केलं हो महाराज? कर्मामध्येच विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्यांनी दुसरं काही केलं नाही महाराज. त्यांनी सांगायला घाबरलेच नाही. आमची माळी याची जात, आमची माळी याची जात, आमची माळी याची जात, माळी याची यांनी प्रत्येकात विठ्ठल पाहिला आणि त्यांनी तरी वेगळं काय सांगितलं? शिंपियाच्या कुळी जन्म माझा झाला आणि परी येतो तो गुंतला सदाशिवी. अहो प्रत्येक संताचं घ्या. तुकोबराय म्हणले आम्ही तरी वेगळं काय केलं? सदा नाम घोष करू हरिकथा. आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं. ते म्हणले कसं केलं? विठोबा जय या ठिकाणी मी कीर्तन सेवेच्या माणसांना विनंती करतो त्यांनी यायचंय. महाराजांना पहिले शाल द्यायची. महाराजांना भजन चालू करा. हा विठोबा कुठू नका 2 मिनिट बसा. मी राजेंद्र बिरारी आणि विकाजी बिरारींना विनंती करतो की पुढे यायचंय. त्यानंतर पाटील बुवा श्रावण दुकडे, बापू गंगाधर नरोडे, मांगीलाल बन्सीलाल जैन, राजेंद्र पंढरनाथ शिरोडे, त्यानंतर बाळासाहेब विश्वनाथ मासूळ, रमेश पाटील चाळीसगावकर, कुंजाराम शंकर कुंटे, त्यानंतर आजची संत सेवा दिलीप धोंडू जाधव, आजची संत सेवा गणेश सोनू कानडे, त्यानंतर स्वप्नील प्रकाश पाकले, रमेश रामचंद्र चौधरी यांच्या परिवारातून पुढे यायचंय. त्यानंतर लक्ष्मण नामदेव बिरारी, राजेंद्र राजाराम बच्चाव आणि गांधीशेठ उद्धवशेठ बिरारी, बंडू काका शिरापुरे आणि नारायण रुपला चव्हाण. चला भजन करा. जय 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 हरी विठ्ठल भगवान की जय. महाराज की जय. महाराज की जय. विश्वगुरु श्री हरिनाथ महाराज की जय. कीर्तन संपलेलं नाही अजून. जय जय ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी जय जय ढोपार कुमारी ढोपार हरि
कुमारी डोगर डोगर कुमारी मन वाचा तीत राहिलं मी बरं मन वाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची या मापे मोजे तो अनंत ऐका भगवंताला जर आकळायचा असेल तो कशाने आकळल्या जात नाही मग तो प्रेमाने आकळल्या जातो गवळणींनी सुद्धा कशाने आकळला आहेत महाराज दुसरा कशानेच नाही गवळणींनी सुद्धा प्रेमानेच आकळला आणि खरं सांगू सबसे ऊची प्रेम सगाई या ठिकाणी भगवंताला आकळायचा असेल ना महाराज त्याला प्रेमाने आकळता येतं तुकोबराय म्हणले देवा आमची सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या व्हावी सेवा यावे जी के सेवा करीतो आयुष्य देवा आमची सेवा ही भोळी बाबडी आहे पण ती समजून घे ऐका महाराज कीर्तन सेवा मी आता अगदी पहिल्या चरणावर जरा जास्त बोललो बाकीचं काही नाही थोडंसं धावत्या भावार्थ तुमच्या पुढं ठेवला वेळ आपली संपुष्टात आली ऐका ना हे काढू का एकदा भजन करा तोपर्यंत विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हो हो काय वर्णन केलेत महाराज संत महात्मे म्हणतात बाबाओ तुम्ही आपण ज्या चक्रामध्ये आलोयत ना हा संसार चक्र आहे याच्यामध्ये तुम्ही किती दिवस राहा कसं राहा हा पुरा होत नाही पण एक काम करा कसं राहा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी लई याच्याशी ममत्व लादू नका खरं सांगू का कोणी कोणाचं हो काही नाराज झाले का थोडं राहिलं ना सोडतो ना लगेच सोडतो लास्ट दृष्टांत एकदम शेवटचा दृष्टांत आपल्याला असं वाटतं का लई लोकांचं आपल्यावर प्रेम आहे ऐका बरं का पण माझा अनुभव सांगतो बाबा कोरोना झाला मला 24 तास कोर निघाला एवढे कीर्तन महाराष्ट्रभर केले श्याम काका आपली ओळख कुठं हो गाव अच्छा महाराष्ट्रात ओळख ना एक काळं कुत्र कामाला आलं नाही बाहेरची जाऊ द्या हो बाहेरचे सोडा घरच्यांनी तर नट बोलावं ना महाराज घरचं कोणी इचारी ना बायको अशी ताट ठेवायची मोठा बांबू घ्यायची लोटून देत होती कशाला कोणाला माझं म्हणत्या गुरुजी काही खरं नाही अहो कोणी नीट बोलत नव्हतं घरच्यांनी उचललं मग सगळीकडं फोन फिरवले बेड नाही भेटला कुठंच हो ऐका हो कुठंच बेड भेटाना येवला पालतं घातलं नाशिक मालेगाव मनमाड सगळी बेड भेटाना घरच्यांनी उचललं आणि हा TV स्टार सरकारी दवाखान्यात नेऊन टाकला कुठं त्याला बेड नाही खाली झोपवलं कुठं खाली असं एका क्वाटजवळ मला खाली टाकलं पण आपला पाय गुण चांगला ज्या क्वाटच्या जवळ मला टाकलं ना त्या क्वाटला माझा पाय लागला क्वाटवरचा माणूस त्याच क्षणी मेला पाय गुण मी म्हटलं चला प्रमोशन झालं खालून आपण गुरुजी प्रमोशन झालं मग आता डॉक्टर यायचा डॉक्टर किट घालून यायचा काही म्हणत नव्हता सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या मी म्हणलं किती दिवस खायच्या मला म्हणे हाय तोपर्यंत काय गेले काय गरज घ्यायची काही म्हणत नव्हता मग आता या अशा अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ना भगवंताला आपण काय केलं पाहिजे विनवणी केली पाहिजे देवा आता राहिले ते तुम्हाला समर्पण आता भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे पण माझ्या डोक्यात एकच सचिन महाराज तर केवी घेऊन भेटायला आले नाही गुरुजींनी तर सफरचंद आणले नाही काकांनी तर काही काजू बदाम अरे आता मरायला टेकला ना आता देवाचं नाव घे ना आणि आपले लोक लय हुशार आहे ज्या वेळेस आप्पा बोलवतो त्यावेळेस आप्पाला बोलू देते नाही आप्पा बोलवतो त्यावेळेस बोलू देते नाही आप्पाला म्हणते आप्पा तुम्ही घबरा तुम्हाला काही कळत नाही आणि ज्यावेळेस आप्पाला बोलता येत नाही त्यावेळेस मग म्हणते आप्पा काहीतरी बोला अरे आप्पा बोलत होता तेव्हा ऐकलं नाही लय अवघड दुनिया आहे इकडून तिकडून घरी गेलो आता घरी गेलो वेळ कमी आहे आपल्याकडे हो चालेल वेळ संपलाय ऐका मग घरी गेलो अहो घरचे आले बाय आई वडील
भाऊ त्याची बायको माझी बायको त्याचे दोन्ही पोरं माझी दोन्ही पोरं आणि चारही पोरांच्या हातात सॅनिटायझरच्या बाटल्या. ते गण घेऊनच उभे होते त्यावेळेस लय अवघड होत. कोणाच्या घरी गेलं का फुस 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 फुस. ते मारल्याशिवाय घरातच नव्हते घेत गुरुजी. ज्या दिवशी कोरोना लागला मोठी माऊली माझ्या घरी होती. हो त्यांना सोडवायला मी गेलो होतो. सॅनिटायझरची 250 रुपयाची बाटली एवढीच त्यावेळेस घेतली होती. संतोष कानड्यांच्या तिथं कार्यक्रमाला आणलं होतं मोठ्या माऊलींना. मुद्दा काय मांडायचा. मग आता घरी गेलो घरच्यांनी नीट बोलावा ना भाऊ तू बरा आहे का. घरची मला काय करता म्हणजे काय वर जाय म्हटले बरा तुझा सपाटा कर म्हटले वरती. लहान पोरगी व माझी काका एवढी एवढी ती माझ्याकडे पळत यायला लागली. आता मला पण वाटलं हिला उचलून घ्यावा. 15-20 दिवस झाले पाहिलं नाही. अहो गुरुजी मी तिला उचलून घेणार एवढ्यात बाई कुणी आवाज दिला ए पुरी कुठं चालली बोंबलत त्याला कोरोना व्हायले व्हाय मागे म्हणे. कोण म्हणतंय राहती निराळी रांडा पोरे सकळ. संत महात्मे म्हणतात संसाराच्या जास्त नादाला लागू नका. संसारामध्ये आसक्त होण्यापेक्षा परमार्थात आसक्त व्हा. कोणता तरी असा जन्म येईल का भगवंत तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली